नमस्कार. तर साक्षीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी अनारसे रेसिपी बनवणार आहे. इथे मी रेशनचा 1 किलो जुना तांदूळ घेतलेला आहे आणि आपण आता याला 3 पाण्याने चांगलं धुवून टाकू. स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. तांदूळातून जोपर्यंत घाण पाणी पूर्णपणे निघत नाही तोपर्यंत धुवायचं आहे तांदूळ. तर मी इथे चांगले 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. दोन 3 पाण्याने धुतल्यानंतर तांदूळ एकदम पांढरा शुभ्र दिसतो आणि बघू शकता पाणी एकदम स्वच्छ निघालेलं आहे. तर आता 3 दिवस मी हे तांदूळ भिजवून ठेवणार आहे. सकाळ संध्याकाळ त्यातलं पाणी काढून टाकायचं. त्यानंतर तांदूळ उपसून मी एका खाटेवर टाकलेले आहे ओढणी टाकून आणि त्याचं पूर्ण पाणी निघू देऊ. मग त्यानंतर घरामध्ये एक कपड्यावर मी इथे ओढणी घेतलेली आहे, त्याच्यावर तांदूळ थोडे थोडे करून पूर्ण सुकवून टाकू. आता मी इथे तांदूळ पूर्ण बारीक पसरवून देणार आहे आणि 5-10 मिनटं त्यांना सुकू देणार आहे. तांदूळ पूर्ण बारीक पसरवायचे आहे जेणेकरून ते लवकर सुकून जातील. आणि तांदूळ बाहेर उन्हात सुकवू नका, ते घरात पंख्याच्या हवेखालीच सुकवा. पूर्ण बारीक पसरवून टाकलेले आहेत मी इथे तांदूळ आणि पंख्याच्या हवेखाली ठेवलेले होते 10 मिनटं. बघू शकता तुम्ही कोरडे झालेले आहेत तांदूळ. तांदूळ सुकून झालेले आहेत. तर आता मी हे जमा करून घेईल एका पाटीमध्ये, व्यवस्थित असे जमा करून घेईल. तांदूळ मी एका भांड्यात काढून घेतलेले आहेत. आता ते तांदूळ मी घरीच मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. मिक्सरमध्ये टाकून आपण बारीक असे दळून घेऊ, पावडर तयार करून घेऊ. आपल्याला तांदूळ जास्त जाडी ठेवायचे नाही आणि जास्त बारीक तयार करायचे नाही. एकदम छान असं बारीक रव्यासारखे दळून घ्यायचे आहेत आणि तांदूळ घरच्या घरीच दळा. हे बघू शकता बारीक रव्यासारखे आपले तांदूळाची पिठी तयार झालेली आहे. आता हे सर्व तांदूळ मी दळून आणि एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता एका मोठ्या कढाईमध्ये मी ही पिठी काढून घेणार आहे. मी इथे ही पिठी पूर्ण काढून घेतलेली आहे. आता आपण याच्यात गूळ मिक्स करणार आहोत. गूळ असा किसून टाकायचा आहे जेणेकरून मोठा गुळाचा खडा त्यात पडणार नाही. गूळ किसून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि साधारणतः गूळ कमी घ्या. 1 किलोचा तांदूळ घेतलेला होता मी, तर इथे पावशेर गूळ त्याला घेतलेला आहे. गूळ चांगला त्यात टाकून मिक्स करून घ्या दोघा हाताच्या साहाय्याने. हे बघू शकता एकजीव गूळ करून घेऊ आपण. आणि यात पिठी साखर वगैरे टाकू नका काही, त्याने कडक होण्याची शक्यता होते अनारसे. चांगलं आपण मिश्रण एकजीव करून घेऊ. दोघा हातांनी मी मिश्रण तयार केलेलं आहे आणि हे बघा किती छान आपली पावडर तयार झालेली आहे. आणि अशीच पावडर करून फ्रीजमध्ये ठेवा. जर तुम्ही ओलसर पीठ तयार करून ठेवशाल तर ते जास्त दिवस जाणार नाही, खूप दिवस ते पीठ व्यवस्थित राहणार नाही. म्हणून अशी पावडर करून तयार ठेवा, म्हणजे ते तुम्हाला साधारणतः 1-2 महिने आरामात जाईल. आणि मग त्यानंतर 2 दिवस पीठ मुरू द्यायचं आहे. त्यानंतर मी परातमध्ये थोडंसं पीठ घेऊन, जेवढे मला अनारसे करायचे आहेत तेवढं मी पीठ घेणार आहे. साधारणतः माझे 10-12 अनारसे होतील, मी एवढं पीठ घेतलेलं आहे. आणि आता आपण हे चांगलं एकजीव करून घेऊ पुन्हा एकदा. हे पीठ तयार करायला थोडीशी मेहनत लागते, पण जेवढे आपण मेहनत करू तेवढं मग छान लागतात अनारसे आणि मऊसूत जाळीदार होतात. म्हणून मग थोडीशी मेहनत करा. आणि आता आपण हे चांगलं थोडंसं दूध टाकून चांगलं मळून घेणार आहोत पीठ. दूध थोडं थोडं टाका
आणि चांगलं छान एकजीव करत राहा त्याला. जोपर्यंत छान असा मऊसूत गोळा तयार होत नाही तोपर्यंत त्याला थोडं थोडं दूध करून मळत राहा. आणि आता आपण इथे कढाई ठेवणार आहोत आणि कढाईमध्ये तुम्हाला वाटलंच तर तुम्ही तूपही टाकू शकता तळण्यासाठी, नाहीतर तेलही घेऊ शकता. इथे मी तेल घेतलेलं आहे. थोडंसं आपण तेल टाकून घेऊ कढाईमध्ये आणि त्यानंतर पीठ एकदा वापस छान असं मळून घेऊ आणि छोटे छोटे गोळे करून ठेवू. थोडीशी मी इथे खसखस घेतलेली आहे. हे बघा, असा गोल फिरवायचा आहे गोळा. छान असं तयार करायचं आहे. जास्त प्रेस नका करू, हलक्या हाताने गोल गोल फिरवत राहा गोळा. हे बघा, जास्त बारीकही करू नका आणि जास्त जाडही करू नका अनारसे. आता मी एक अनारसा टाकून तेलामध्ये तळणार आहे. छान असा फुललेला आहे आपला अनारसा. 2 मिनिटात बनून तयार होतो. हे बघा किती छान असे अनारसे फुललेले आहे, बघू शकता तुम्ही. चवीला एकदम छान बनतात आणि दिवाळीला हे नेहमी बनवतात. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.